ही रे माझा मितवा प्रेक्षकांनो, मालिका आता एका निर्णायक वळणावरती आलेली आपल्याला दिसत आहे। मुळातच आपण पाहिलं की अर्णवला शोधण्यामध्ये ईश्वरी यशस्वी झालेली आहे आणि त्यानंतर मात्र आता इकडे अर्णवने असा काही गेम पलटलेला आहे की एका झटक्यात इकडे आता राजेश आणि वल्लरी या दोघांचेही कारस्थानं फाश झालेली आहेत। म्हणजे मुळातच या सगळ्यामध्ये आता इकडे राजेशने त्यांच्या ह्याच्यामध्ये पैसे ठेवले आणि आपल्याला किडनॅप केलं, तर वल्लरीने बाबांच्या ह्याच्यामध्ये दागिने ठेवले आणि त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला। या दोन गोष्टी अर्णवला समजल्यात आणि ज्या वेळेला ईश्वरीने अर्णवला सोडवून आता घरी आणलेलं आहे आणि त्याच वेळेला अर्णवने इतका मोठा धमाका केलाय आणि धमाका करतच मात्र आता राजेशचे 3-13 वाजवलेले आहेत। एका झटक्यात सगळी समीकरणं अशा पद्धतीने बदलून गेलेली आहेत आणि पण हे अर्णवला कसं समजलं? 35 लाखाचा केलेला फ्रॉड हा अर्णवच्या समोर कसा काय आला? इतकंच नाहीये तर तेच 35 लाख होते, जे 35 लाख आता इकडे बाबांच्या ह्याच्यामध्ये ठेवण्यात आले होते। सगळं सांगत त्यांनी आता इकडे राजेशची धुलाई केले। नक्की काय घडले सविस्तरपणे पाहूया आणि वल्लरीचं कारस्थान कसं उघडकीला आले ते पण पाहू। आता आपण पाहिलं की इकडे आता त्या छोट्या मुलीला फोन सापडलेला आहे आणि तोपर्यंत कंटिन्युअसली आता इकडे ईश्वरी अर्णवच्या फोनवरती फोनच करती आहे आणि नेमकं आता ती मुलगी खेळता खेळता तिला मोबाईल सापडलाय। तिने तो मोबाईल जो स्विच ऑफ झालेला असतो तो स्विच ऑन केलेला आहे आणि त्यामुळे आता लगेचच ईश्वरी कंटिन्युअसली ज्या वेळेला ट्राय करत आहे आणि त्याच वेळेला मोबाईलची रिंग वाजल्यामुळे आता मात्र ईश्वरी म्हणते, हॅलो हॅलो अर्णव सर, कुठे आहात तुम्ही? आणि त्यावरती ती मुलगी सांगायला लागते, नाही मी अर्णव नाही आहे, मला हा मोबाईल मी इथे खेळत होती ना तिथे सापडलेला आहे। आणि त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते ईश्वरी, अगं तू जिथे उभी आहेस ना तिथे आजूबाजूला कोणी माणसं आहेत का? यावरती ती म्हणते, नाही इथे कोणीच नाही आहे। त्यावरती ईश्वरी म्हणते, मग तू कुठे उभी आहेस मला सांगशील का? मला त्याचा पत्ता सांगशील का? आणि त्यावरती ती मुलगी आपण आता कुठे उभे आहोत तो पत्ता ईश्वरीला सांगते आणि त्यानंतर मग आता धावत पळत ईश्वरी तिकडे जायला निघालेली आहे। ईश्वरीच्या वेळेला तिकडे जायला निघाले आणि त्याच वेळेला ती घरच्यांना सगळ्यांना सांगायला लागते, अर्णव सरांचा मोबाईल चालू झालेला आहे आणि आता तो एका मुलीला सापडलाय। ज्या ठिकाणी अर्णव सरांचा मोबाईल सापडलेला आहे ना, तर मला असं वाटतंय की त्याच ठिकाणी कुठेतरी अर्णव सर असतील। जर का त्यांना किडनॅप केलेलं असेल ना तर मात्र या सगळ्यामध्ये ते तिथेच कुठेतरी असतील, मला तिकडे जायला पाहिजे। त्यावरती मग आता इकडे मामा सांगायला लागतात, हे बघ तू एकटी जाऊ नकोस, आकाशला सोबत घेऊन जा। यावरती इकडे आता रमाकांत सांगायला लागतो, नाही मी सुद्धा येतो तुझ्यासोबत। यावरती ती म्हणते, नको तुम्ही इथेच थांबा, अखंड तुमचा आता जॉब चालू ठेवा, त्याची अर्णव सरांना नक्कीच गरज आहे। असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे तोपर्यंत हेच बाकीचे घरात राहतात आणि त्याच वेळेला मामा सांगतात, एक काम करूया आपण पोलीस स्टेशनला सुद्धा आता खबरबात करूया। पोलीस स्टेशनला खबरबात करून आता पुढची आपण गोष्ट म्हणजे त्यांना सुद्धा तिकडे बोलवूया आणि मग तुम्ही जा। उगाचच या सगळ्यामध्ये आता मात्र आपण रिस्क घ्यायची नाही। आणि असं म्हटल्यावरती मात्र आता ताबडतोब इकडे ईश्वरी देवाचे नमस्कार करते आणि त्यानंतर ती आता विचार करते की ताबडतोब मला आता जायला पाहिजे अर्णव सर जिथे सापडले तिकडे। आणि तोपर्यंत इकडे आता राजेश विचार करते, अरे देवा, आत्ता जर का हे सगळे तिकडे पोहोचले आणि त्या माणसांना पाहिलं आणि मग मात्र माझं काही खरं नाही, कारण पोलीस तिकडे पोहोचणार आहेत। मग पोलीस आता या माणसांच्याकडून आता सगळं काढून घेतील। या ईश्वरीला पण जरा थांबायची काय गरज आहे? आणि नेमकं असं झालंय की हा सगळा जेव्हा प्रकार होत असतो तेव्हा अंजलीच्या सह्या त्या 35 लाखाच्या ह्याच्यावरती करायच्या राहिल्यात आणि आपण सही करता करता अंजली थांबले आणि त्याच वेळेला ईश्वरी आल्यामुळे ते पेपर तसेच टाकून ती बाहेर गेले आणि त्यामुळे राजेशचं हे काम इथे अर्धवट राहिले आणि ते काम अर्धवट राहिल्यामुळे आता चिंटू सुटायच्या आधी हे काम पूर्ण व्हायला हवं असतं, पण ते होत नाही। इथेच आता राजेश आणि त्यामुळे तो आता विचार करतोय, थोडा वेळ ही मूर्खबाई जर का आता थांबली असती तर काय झालं असतं? आणि त्यानंतर मग आता तो विचार करतोय, जाऊ दे हे सगळं प्रकरण नंतर मला निस्तरता येईल। पण हे सगळं प्रकरण जरी मला नंतर निस्तरता आलं तरी सुद्धा एक गोष्ट मात्र आता मला करायला पाहिजे, ते म्हणजे ह्या चिंटुकल्याला सोडवायला पाहिजे। ह्या चिंटुकल्याला सोडवून आता मात्र काहीही झालं तरी त्याला म्हणजे माझ्यावरती संशय येणार नाही, ही गोष्ट सगळ्यात पहिली करायला पाहिजे। आणि असं म्हटल्यावरती तो आता लगेचच आपल्या माणसांना कॉल करतोय। आपल्या माणसांना कॉल करून ताबडतोब सांगतोय, हे बघा ह्या चिंटुकल्याला तिकडून बाहेर काढा आणि जिथे मी सांगतोय
म्हणतोय ना तिथे आता तुम्ही त्याला टाकून द्या. मग काय ती माणसं ताबडतोब लगेचच अर्णवच्या इकडे येतात. ए चला चला, म्हणजे आता काहीतरी गडबड झाले, मध्येच आता काहीतरी गोंधळ झालाय, याला आपल्याला इथून सोडायला लागणार आहे. बरं, हे सगळं ते जेव्हा बोलत आहेत त्यावेळेला अर्णव आता सगळं सगळं ऐकत आहे आणि तो आता विचार करतो, हे मला सोडतायत काय, नक्की प्रॉब्लेम तरी काय आहे. आणि असं म्हटल्यावरती मग आता इकडे लगेचच इकडे ती लोक सांगायला लागतात, काही नाही, काहीतरी गडबड झाले आणि बॉसला म्हणजे आता इकडे पोलीस वगैरे येत आहेत असं काहीतरी आहे. आणि त्यावरती तो दुसरा म्हणतो, ह्या बॉसचं चाललंय तरी काय. तो म्हटला होता की काहीतरी त्याचं एक छोटंसं काम बाकी आहे आणि ते झाल्याशिवाय ह्याला तो सोडणार नाही. ह्याला काही करायचं पण नव्हतं तर ह्याला आणलंच कशाला इकडे. अर्णव बरं हे सगळं ऐकतोय हा, आणि आता काय काम असेल आणि आपल्याला कुणी पकडलं असेल, जर का आपल्यापासून कोणाला म्हणजे काहीतरी आता रॅन्समचा कॉल नाही घरी गेलेला, किंवा आता आपल्यासाठी कुणी घरी म्हणजे किडनॅप केले म्हणून पैसे मागायला नाही कॉल केला, मग अचानकपणे आपल्याला किडनॅप करायचं कारण काय आणि अचानकपणे आपल्याला सोडण्याचं कारण काय, त्याला आता काहीच कळत नाहीये. आणि तो शुद्धीवरती आलाय, पण आता ह्या लोकांचं काय बोलणं आहे, आता तसंही हे आपल्याला सोडतायत, मग ह्यांचं काय बोलणं आहे, नक्की कुणाबद्दल बोलतायत, असं आता अर्णव इकडे विचार करत बसलेला असतो. आणि तोचपर्यंत ज्या ठिकाणी म्हणजे जिथे साधारणपणे मोबाईल सापडलेला असतो किंवा जिथून अर्णवला किडनॅप करण्यात आलेलं असतं, त्याच ठिकाणी मात्र आता आजूबाजूला एका सुनसान ह्याच्यावरती जिथे कुणीही आता इकडे पाहणार नाही अशा ठिकाणी अर्णवला सोडून आता ही माणसं आलेली आहेत. जेणेकरून आता इकडे ज्या वेळेला ईश्वरी येईल आणि ती आता इकडे बघायला लागेल अर्णवला, तर तिथेच अर्णव सापडेल आणि कदाचित आपल्यापर्यंत पोहोचणार नाही, असं ह्याचा आता खेळ आहे. मग तशीच ती माणसं तिकडे सोडतात आणि निघता निघता एक गोष्ट बोलतात की एक काम कर, राजेश सरांना कॉल कर आणि राजेश सरांना कॉल करून आता इकडे लवकरात लवकर सांग की आम्ही त्या माणसाला पाठवलंय तिकडे. आणि हे राजेश सरांचं वाक्य मात्र आता अर्णवने शेवटच्या क्षणी ऐकलंय आणि तो विचार करतोय, अरे देवा, म्हणजे हे सगळं राजेशचं काम आहे. त्याला आता काहीच कळत नाहीये. बरं, तोपर्यंत इकडे आता ईश्वरी त्या ठिकाणी पोहोचले आणि बाळा, अगं मीच तुला फोन केला होता, तू मला म्हटली होतीस ना की खरं तर आता तुला ते हे सापडला होता मोबाईल इथेच कुठेतरी, तर आता हे त्या काकांना सुद्धा तू कुठेतरी पाहिलंस का. यावरती ती मुलगी सांगायला लागते, नाही म्हणजे मी खरं तर फक्त मोबाईलच पाहिला, म्हणजे आत्ताच इथे तर कोणीच नव्हतं. असं म्हटल्यावरती ईश्वरी आणि आता इकडे ईश्वरी आणि आकाश हे दोघं जण मात्र आता इकडे तिकडे पाहत आहेत आणि त्यानंतर त्यांना आता तिकडे अर्णव पडलेला दिसतोय. अर्णव पडलेला दिसल्यावरती म्हणजे खरं तर अर्णवने ह्या सगळ्यांना आवाज स्वतःच दिलेला आहे आणि आता आवाज दिल्यावरती अर्णव आता ईश्वरी मिस इंदोर असा आवाज देतोय. धावत पळत ईश्वरी तिकडे आलेली आणि त्यावरती ती आता सांगायला लागते, अर्णव सर तुम्ही ठीक आहात ना. यावरती अर्णव आता सांगायला लागतो, हो मी ठीक आहे, पण आत्ताच्या आत्ता घरी घेऊन चल, मला सगळं थोतांड घरी जाऊन सांगायचं आहे. त्यावरती ईश्वरी म्हणते, तुम्ही कुठे होतात, तुमचा मोबाईल इथे होता आणि तुम्ही कुठे होतात, मोबाईल सापडल्यावरती तुम्ही कसं सापडलं. यावरती तो सांगायला लागतो, मोबाईल सापडल्यावरती मी सापडलो हा काही योगायोग नाहीये, मुळातच हे सगळं कारस्थान करणारी आपल्याच घरातली व्यक्ती आहे, चल मला सगळं समजलंय. आणि असं म्हटल्यावरती ती म्हणते, काय समजलं काय. यावरती तो म्हणतो, जे म्हणजे मी ऑफिसमध्ये ना मोठा घोळ झालाय पैशाचा आणि तोच घोळ आता हे करण्यासाठी बाबांवरती आरोप करण्यात आलाय, मला समजलंय या सगळ्याच्या मागे आता कोण आहे ते. असं म्हणत पात्र आता इकडे चिडलेला अर्णव तो आता ईश्वरीला घेऊन आता आपल्याला घरी चल असं जोराजोरात ओरडत आहे. आणि काहीही झालं तरी आज सगळा हिशोब आता चुकता करायचा आहे. बाबांवरती खोटे आरोप लावणाऱ्या सगळ्यांना मला आता चांगला धडा शिकवायचा आहे. इकडे तोपर्यंत अर्णवला घेऊन आता ईश्वरी घरी आले. बरं, ईश्वरी घरी आल्यावरती चांगलाच घाबरलेला आहे तो म्हणजे राजेश. आणि राजेश विचार करतोय, अरे देवा, आता काय करायचं, म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा हा सगळा कसा प्रकार आहे, काहीच कळायला मार्ग नाहीये. आणि त्याच वेळेला आता मात्र इकडे अर्णव आलाय, तोच ओरडत, राजेश बाहेर ये. आणि तोपर्यंत घरातली सगळीच मंडळी तिकडे आलेली आहेत. आणि त्यानंतर मग आता राजेश इकडे चिडलाय आणि राजेशवरती आता इकडे अर्णव हात उगारतोय आणि त्यानंतर मग आता लगेचच तो सांगायला लागतोय, का
का ही खेळी खेळलीस? आणि त्यानंतर मग आता आजी म्हणते, चिंटू अरे तू आत्ता आलायस आणि याला का मारायला लागलायस? यावरती आता इकडे तो सांगायला लागतो, काही नाही, हा फक्त नाटक करतोय, ह्याला काही आठवत नाहीये हे बोलण्याचा, याला सगळं सगळं आठवते आहे. आजी यांनीच मला किडनॅप केलं, ह्यांनीच 35 लाखाचा घोळ केला आणि ह्यांनीच ते 35 लाख बाबांच्या ह्याच्यामध्ये ठेवले. आणि इतकंच नाहीये, आणि तो अचानकपणे बाबा बोलल्यामुळे इकडे रमाकांतला खूपच आता छान वाटत आहे. आणि त्यावरती अर्णव सांगतो, यानेच मला किडनॅप करून आता मात्र या लोकांना करण्यासाठी ठेवलं होतं. असं म्हटल्यावर ती आजी म्हणते, हे तुला कसं माहिती? तो म्हणतो, मी माझ्या कानांनी ऐकलंय. प्रेक्षकांनो, एका झटक्यात सगळं सत्य आलेलं आहे आणि रमाकांत निर्दोष आहे. फक्त आता शोध लावायचा आहे, तो दागिने कुणी ठेवले, आणि हे सगळं आता अर्णव शोधून काढणार आणि इकडे आता वल्लरीचे सुद्धा धाबे दणाणणार आहेत.